या व्हिडिओमध्ये तुम्ही जे आता जोडप्याला पाहत आहात त्यातील हा पती अनेकदा परक्या स्त्रियांसोबत शारीरिक संबंध ठेवायचा आणि त्याची बायको सुसंस्कृत, सालस आणि सुंदर दिसणारी ती स्वतः उभं राहून त्या दोघांचे व्हिडिओ रेकॉर्ड करायची. हे त्यांच्यासाठी केवळ मनोरंजनाचं साधन किंवा एखादं रॅकेट नव्हतं, तर हा त्यांचा दररोज चालणारा एक व्यवसाय होता. जेव्हा तुम्हाला या मागची खरी कहाणी समजेल तेव्हा तुमच्या अंगावर नक्की काटे येईल की आजचं हे जग जे आधुनिक झालं आहे, जिथं लोक प्रत्येक फसवणुकीपासून सावध राहतात, तिथं या जोडप्याने अशा प्रकारे अत्यंत नीच नियोजन करून अनेक निष्पाप आणि चांगल्या घरच्या महिलांना आपल्या जाळ्यात ओढलं. या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अशी एक गोष्ट ऐकायला मिळणार आहे ज्याच्यावर तुमचा अजिबात विश्वास बसणार नाही की एखादी स्त्री खरोखरच दुसऱ्या स्त्रीसोबत असं वागू शकते का. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात होते मध्य प्रदेशातील नरसिंगपूर मधून, जिथं अविनाश प्रजापती नावाचा एक तरुण आपल्या कुटुंबासोबत राहत होता. अविनाश हा लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होता, पण अभ्यासासोबतच त्याला महागड्या गाड्या, फिटनेस आणि आपली श्रीमंती लोकांसमोर मिरवण्याचा प्रचंड छंद होता. त्याच्या कुटुंबाने त्याच्या आवडीचा विचार करून त्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण दिलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर अविनाशने नोकरी करण्याऐवजी ठेकेदारी बांधकामाच्या व्यवसायात पाऊल ठेवलं. नशिबाने साथ दिली आणि त्याला त्या कामातून चांगलं उत्पन्न मिळू लागलं. याच काळात सोशल मीडियाचा प्रभाव वाढतच होता, त्याच्यामुळे अविनाश तिथं सुद्धा खूप सक्रिय झाला होता. दरम्यान त्याच्यासाठी घरच्यांनी मुलगी पाहिली आणि त्याचं लग्न लावून दिलं. लग्नानंतरचे सुरुवातीचे काही दिवस खूप सुखात गेले, मात्र अविनाशचे चैनीचे छंद आता त्याच्यावर वरचढ ठरू लागले होते. भरपूर पैसे येत असल्याने नवीन गाड्या घेणे, दिवसभर जिम मध्ये वेळ घालवणं, महागड्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट मध्ये फिरणं, यातच तो आपला मग्न राहू लागला. यामुळे तो आपल्या पत्नीला पुरेसे काही वेळ देऊ शकत नव्हता, किंवा असं म्हणा की त्याला आपल्या पत्नीमध्ये काही इंटरेस्टच उरला नव्हता. पण त्याच्या बायकोला आपली फसवणूक होत असल्याचं जाणवलं तेव्हा तिने लगेच घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आणि लवकर त्यांचा घटस्फोट सुद्धा झाला. या घटस्फोटामुळे अविनाशला कोणतंही दुःख झालं नव्हतं किंवा तो खचला सुद्धा नव्हता. उलट त्याला आता पूर्णपणे स्वातंत्र्य मिळालं होतं आणि आता कोणतीही जबाबदारी आपल्यावर नाही, त्याला असं वाटू लागलं होतं. 2018 मध्ये अविनाश गाड्यांच्या एका शोरूम मध्ये गेला. तिथे त्याची भेट चंद्रिका मालीवाल नावाच्या सेल्स एक्झिक्युटिव्ह तरुणीशी झाली. चंद्रिका आणि अविनाशची पहिलीच भेट होती. त्याच्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या गप्पा सुरू झाल्या, चॅटिंग सुरू झाली. त्यांना एकमेकांचे दोघांचे प्रोफाईल आवडले, कारण दोघांचे स्वभाव आणि विचार जवळपास सारखेच होते. चंद्रिकाला सुद्धा सोशल मीडियावर दिखावा करण्याची आणि आपली जिंदगी आयुष्य जगासमोर मांडण्याची खूप आवड होती. दोघांच्या आवडी निवडी जुळल्यामुळे मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि 2018 मध्येच त्यांनी लग्न सुद्धा केलं. लग्नानंतरही हे जोडपे त्यांचे आयुष्य पूर्णपणे ऐशो आरामात घालवत होते. बचत करणे किंवा भविष्याचे नियोजन करणं यावर त्यांचा कोणताच विश्वास नव्हता. जे काही पैसे आहे ते आजच उडून टाकायचे असा त्यांचा स्वभाव होता. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने तरी हे परवडत होतं. त्यांनी पुढे जाऊन रुद्रा एंटरटेनमेंट, रुद्रा कन्स्ट्रक्शन आणि रुद्रा इव्हेंट्स नावाच्या 3 कंपन्या सुरू केल्या. सुरुवातीला या कंपन्यांची जाहिरात खूप मोठ्या प्रमाणावर गेली. चंद्रिकाला मार्केटिंगचं खूप चांगलं ज्ञान होतं, पण त्यांच्या जाहिराती बहुतांश खोट्या आश्वासनावर आधारित होत्या. हळूहळू त्यांचं उत्पन्न कमी होऊ लागलं, मात्र त्यांचे जे खर्च कमी झाले नाहीत. त्यांनी आपली सर्व बचत चैनीसाठी खर्च करून टाकली होती. बाहेरून पाहणाऱ्याला त्यांचं आयुष्य खूप सुखी समाधानी वाटायचं, पण आतून त्यांची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली होती. जेव्हा या 3ही कंपन्या बंद पडल्या तेव्हा त्यांनी श्री धनलक्ष्मी नावाची एक ट्रेडिंग कंपनी सुरू केली. त्यांनी लोकांना कमी व्याजावर आणि सोप्या अटींवर कर्ज देण्याचं आमिष दाखवलं, पण त्यातूनही त्यांना हवा तसा पैसा मिळेना. मग त्यांनी लोकांची फसवणूक करण्यासाठी एक नवीन मार्ग शोधला. त्यांनी लोकांना सांगायला सुरुवात केली की आमच्या कंपनीत तुम्ही पैसे गुंतवा आणि आम्ही ते 20 दिवसात दुप्पट करून देऊ. त्यांच्या सोशल मीडियावर सुद्धा भव्य जीवनशैलीचं पाहून अनेक लोक, काही पोलीस अधिकारी सुद्धा त्यांच्या जाळ्यात अडकले आणि त्यांनी लाखो रुपये गुंतवले. हा सर्व पैसा अविनाश आणि चंद्रिकाने पुन्हा आपल्या चैनीसाठीच वापरला. जेव्हा लोक पैसे परत मागायला येऊ लागले होते तेव्हा त्यांनी लोकांना धमकावण्यास सुरुवात केली. 24 एप्रिल 2023 रोजी झाशी येथील पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरुद्ध पहिली तक्रार दाखल झाली. पोलिसांनी तपास केल्यावर समजलं की त्यांनी अशाच प्रकारे अनेकांना लुटलं होतं. त्यांना अटक करण्यात आली. जेलमध्ये त्यांची भेट मिरची बाबा उर्फ स्वामी वैराग्यानंद यांच्याशी झाली. तो एका बलात्काराच्या आरोपाखाली तिथे होता. मिरची बाबाचे राजकीय संबंध दांडगे होते. जेलमधून बाहेर आल्यावर या जोडप्याने आपला मोर्चा भोपाळकडे वळवला. आता चंद्रिकाने एक अतिशय भयानक प्लॅन आखला होता.
तिने अविनाशला सांगितलं की तू इंस्टाग्रामवर एक नवीन प्रोफाईल बनव आणि स्वतःला एक सिंगल फादर म्हणून सादर कर. त्याची पत्नी वारली आहे किंवा जिने त्याला सोडून दिले आहे. अविनाशने जिम मधील आपले आकर्षक फोटो टाकून महिलांना आकर्षित करण्यास सुरुवात केली. तो अशा महिलांना शोधायचा ज्या एकतर घटस्फोटित आहेत किंवा विधवा आहेत. याच दरम्यान त्यांच्या जाळ्यात एक 34 वर्षाची बँक क्लर्क महिला अडकली. अविनाशने तिला लग्नाचं स्वप्न दाखवलं आणि तिच्याशी जवळीक वाढवली. त्याने त्या महिलेकडून व्यवसायासाठी म्हणून 40 लाख रुपये आणि 5 लाख रुपयांचे दागिने घेतले. त्याच्यानंतर एक दिवस त्याने त्या महिलेला आपल्या फ्लॅटवर बोलावलं, जिथं चंद्रिकाने मेकअप करून एका वृद्ध आईचे सोंग घेतले होते. अविनाशने त्या महिलेला गुंगीचं औषध दिलेलं पेय पाजलं. ती महिला बेशुद्ध झाल्यावर अविनाशने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि चंद्रिकाने लपून त्या सर्व कृत्यांचे व्हिडिओ बनवले. जेव्हा त्या महिलेला कृत्य समजलं आणि तिने आपले पैसे परत मागितले, तेव्हा तिला ते व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करण्यात आलं होतं. अखेर त्या महिलेने धैर्याने पोलिसात धाव घेतली. तपासादरम्यान असं समोर आलं की अविनाश आणि चंद्रिकाने अशाच प्रकारे अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. सप्टेंबर 2025 मध्ये अविनाशला अटक करण्यात आली, पण चंद्रिका अजून सुद्धा आपल्या मुलासह फरार आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि चंदीगडमध्ये त्यांच्यावर एकूण 8 गुन्हे दाखल झाले आहेत. ही घटना आपल्या सर्वांसाठी एक मोठा धडा आहे. सोशल मीडियावरील झगमाटाला बोलून कोणावर सुद्धा असा विश्वास ठेवू नका.